लोकसभा निवडणूक जवळ येत आहे आणि अनेक घडामोडी घडत आहेत. आपल्याबरोबर मंत्री दीपक केसरकर जी आहेत. सर, ज्या प्रकारे प्रकाश आंबेडकरांनी जसं पत्र लिहिलेलं आहे त्याची कुठेतरी रिलेशन्स आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या भेटीबद्दल आहे, काय वाटतं? नाही बघा, ही बातमी ज्याला वृत्तपत्रामध्ये छापून येते किंवा चॅनलमधून दाखवली जाते त्याला कोणाच्याही मनामध्ये शंका उत्पन्न होणारच. आणि प्रकाशराव आंबेडकर हे एक रोखठोक बोलणारे नेते आहेत. उद्या त्यांनी कोणाबरोबर जाऊन ते महाविकास आघाडीवर हा त्यांचा प्रश्न असतो, परंतु कधी तत्वाशी तडजोड ते करत नाहीत. हे मी पूर्वीपासून बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच त्यांच्याशी बोलत असताना त्यांचा आदर ठेवला पाहिजे, योग्य ती ट्रीटमेंट त्यांना दिली पाहिजे. ज्या प्रकारे एकदम लाईटली बोलतात, मी बघितलेलं आहे. मी काही संजय राऊतांचं विशेष बघत नाही, परंतु ज्या प्रकारे ते एकदम लाईटली घेतात त्यांना, तेवढं लाईटली त्यांना घेता कामा नये. कारण त्यांच्या मागे वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत जे त्यांना मानतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जी शंका घेतली आहे त्याच्यामागचं कारण काय असावं या संदर्भात मी या भेटीचा उल्लेख केला. याच्या पलीकडे त्यांना नाही, मला माहिती नाही. बघा, आता काल पवारसाहेबांनी सर्वांना लोकसभा तोंडावर असताना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये शंका येणं हे स्वाभाविक आहे. आणि व्यस्त कार्यक्रमामुळे आमचे 3 नेते तिथे जाऊ शकले नाहीत, हे चांगलं आहे. लोकांच्या मनामध्ये केवढा मोठा संभ्रम निर्माण झाला असता. आणि त्याच्यामुळे आता लोकसभेची निवडणूक मोदी साहेबांची निवडणूक आहे, राष्ट्राची निवडणूक आहे. 10व्या क्रमांकावर आम्ही 5व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आणि उद्या एक समृद्ध भारत निर्माण होणार आहे आणि त्याचं प्रतीक नरेंद्र मोदी साहेब आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की देशाचं हित बघायचं की तुमचे पक्ष कसे टिकतील हे बघायचं. हे दोनापैकी एक आहे. बघा, उद्धवसाहेब आपला पक्ष टिकवण्यासाठी धडपड करतायत, पवारसाहेब आपला पक्ष टिकवण्यासाठी धडपड करतायत, स्वाभाविक आहे. परंतु जनतेने विकासाकडेच बघायला लागेल. महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे भारताचं. भेट होती असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं? मला माहिती नाही. अशा अफवा आहेत की ते प्रयत्न करतात, दिल्लीला प्रयत्न करतात, इथं प्रयत्न करतात, पण मला माहिती नाही. ज्या अर्थी आंबेडकर साहेब असं बोलतात त्या अर्थी त्यांना काहीतरी माहिती असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. कारण ते एक रिस्पेक्टेबल नेते आहेत. ते उगाच अशी काहीतरी स्टेटमेंट करणार नाही. पण नरेंद्र मोदी स्टेटमेंट असेल की अमित शहा असतील, पुन्हा त्यांना सांगून घेतलं असं वाटतं, काय वाटतं? मला स्वतःला असं वाटतं. ज्या पद्धतीने ते वागलेले आहेत, ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधान महोदयांनी त्यांना जवळ केलेलं होतं, ज्या पद्धतीने त्यांनी पंतप्रधान महोदयांना 2 वेळा फसवलं, त्या पार्श्वभूमीवर असा काही निर्णय होईल असं मला बिलकुल वाटत नाही. आता मी काय सांगू, प्रयत्न ते केवढ्या जोरात करतात मला माहिती नाही. तुम्ही एक म्हटलेलं आहे महत्त्वाचं, त्याच्या आधी म्हटलेलं आहे का खरं तर युतीमध्ये ते येणार होते. 100% मी हे देवाला स्मरून सांगतो. मी एक देवभक्त आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे खरोखर पुन्हा एकदा युती पुनर्स्थापित होणार होते. आणि अजितदादांनी सांगितलं त्यावेळेला मला कळलं की हे का मोडलं, तर संजय राऊतनी ताबडतोब जाऊन ही बातमी पवारसाहेबांना सांगितली. आणि पवारसाहेबांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं. आणि मतपरिवर्तन काय केलं की आम्ही तुम्हाला 5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद देऊ. ठरलं होतं काय 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद. एवढं सांगितल्यानंतरसुद्धा 5 महिन्याच्या म्हणजे 5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या मोहापोटी जर हे घडलं असेल तर मग ते योग्य नाही असं मला वाटतं. म्हणजे सर, युती तोटांचे म्हणजे विलन आहेत, जे महत्त्वाचे विलन ते 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 नावही समोर येतात. ती समोर बघा, सत्य शेवटी समोर येणारच ना. आदित्य ठाकरे आमच्याबद्दल किती बदनामी करत बोलत होते. तेच ज्यावेळेला मोदी साहेबांना भेटायला जातात, असं मला माहिती नाही भेटले नाही भेटले आणि मोदी साहेब त्यांना भेटले की नाही, त्यावेळेला निश्चितपणे मला असं वाटतं की खोटं फार काळ टिकत नाही. एक दिवशी सत्य समोर येईल आणि सर्व लोक तुम्हाला सांगत होते आपण महायुतीच्या मूळच्या याच्यामध्ये जाऊया, आपण हिंदुत्वाच्या विचाराबरोबर आणि BJP बरोबर जाऊया. त्याच्यामध्ये कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाही. हिंदुत्व म्हणजे हिंदुस्थानवर प्रेम करणारा तो हिंदू, ही बाळासाहेबांची व्याख्या होती. आणि त्या विचाराबरोबर जाणं एवढंच होतं. आम्ही काय पाप केलं होतं का? आम्ही सांगत होतो तुम्हीच मुख्यमंत्री राहा, 2.5 वर्ष तुम्ही राहा, त्यानंतर त्यांचा होईल. फॉर्म्युला ठरलेला होता ना. मग ठरलेला होता, तुम्ही जर म्हणता फॉर्म्युला, तर मग तुम्ही 5 वर्षाचं का मागत होता, हा सुद्धा प्रश्न आहे. हा शेवटचा प्रश्न, युती तुटाचं मेन विलन संजय राऊत असं वाटतं तुम्हाला? नाही बघा, मी तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव असा आहे की मी कोणालाही वाईट बोलत नाही. मला ते संजय राऊत आमच्याबद्दल एवढं वाईट बोलत होते त्यावेळेला सुद्धा मी त्यांच्याबद्दल, हे बघा, त्यांना ते 90% 80% पवारसाहेबांचे आहेत आणि 20% ते उद्धव साहेबांचे आहेत असं माझं जजमेंट आहे. आता ते त्यांच्या बोलण्यातूनही दिसत होतं. खाजगीमध्ये त्यांनी तसं बोलूनही दाखवलं असेल, ते आम्हाला कोणीतरी सांगितलं. ते खरं आहे की खोटं आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. त्याच्यामुळे त्यांची जी निष्ठा आहे पवारसाहेबांची, ती त्याच्यामुळे ते सगळे शिवसेनेला बरोबर घेऊन तिथं गेले. नक्कीच खूप महत्त्वाचं भाष्य यांनी केलेलं आहे. दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे का जी भेट झालेली आहे दिल्लीला,
आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांची मोदींबरोबर त्या भेटीमुळेच प्रकाश आंबेडकर बोलत आहेत का तुम्ही कदाचित पुन्हा भाजपात जाऊ शकतात. त्याचबरोबर शरद पवारांनी ज्या प्रकारे आमंत्रण दिलं होतं जेवणाचं त्यावरून वाटतं की पुन्हा तुम्ही जाऊ शकता भाजपामुळे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी असं पत्र महाविकास आघाडीला दिलं असावं असं प्रशासन निर्माण केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांना युती हवी होती, परंतु मेन विलन हे संजय राऊत होते. त्यांनी जाऊन शरद पवारांना सांगितलं आणि त्यानंतर सर्व मनपरिवर्तन झालं. त्याच्यानंतर हा सर्व प्रकार घडलेला आहे असं महत्त्वाचं भाष्य महत्त्वाचं कॉफी असून दीपक केसरकर यांनी केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.